अतूट बंद भाग 5. रावसाहेब गाडी चालवताना विचार करीत होते. त्या दिवशी ती मुलगी थोडंफार बोलली, त्यावरून आपल्याला जिज्ञासा वाढली. तिला पुन्हा भेटायचे हे ठरविले होते, म्हणून आपण आज तिच्या कंपनीत गेलो आणि तिथे समजले ती सध्या येत नाही. तिची आई गेली. आईशिवाय तिला कोणी नव्हते. हे वाक्य ऐकल्यावर आपल्याला वाईट वाटले. त्या दिवशी ती किती केविलवाणी वाटली आपल्याला, आणि आता तर तिची आई राहिली नाही. किती दुःखात असेल ती. आणि आपण तिचा पत्ता विचारून घेतला. नंतर विचार केला, घेतलाच आहे पत्ता तर एकदा भेटून येऊ तिला. दीपालीचा तो दुःखी चेहरा, भकास नजर, नैराश्याचे बोल आणि ते शापित सौंदर्य सारं बघून अगदी हृदय भरून आलं. काळजात कळ उठली. तिचे एक शब्द, जगाचे कटू अनुभव घेतल्यासारखे, निराशेमधून जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन. वाटले ह्या मुलीने अजून काही पाहिलं नाही. पाहिलंय तो फक्त अंधाराची काळीकुट्ट बाजू. प्रकाशाने तेजाळणारे जीवन ती कधीच का पाहू शकणार नाही. आणि तेव्हा प्रकर्षाने वाटलं, या मुलीला असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं नाही. आजपर्यंत तिने जे पाहिलं नाही ते दाखवायचं. जीवन किती चांगलं आहे हे पटवून द्यायचं. तिच्या निराश मनात उत्साह भरायचा. खरंच या अनाथ मुलीसाठी खूप काही करावं वाटू लागलंय. आणि ही जाणीव एवढी जबरदस्त होती की त्याशिवाय दुसरा विचारही डोक्यात येईना. आणि त्याच मूडमध्ये आपण तिला आपल्या घरी घेऊन जाण्याचे ठरविले आणि लागलीच तिला सांगून टाकले. तेव्हाची तिची ती विस्फारित नजर. काय नव्हतं त्या नजरेत? आश्चर्य, अविश्वास, आपल्याबद्दलचा आदर आणि खूप काहीतरी. आणि मग आपण कठोरपणे ऑर्डरच दिली तासाभरात आपल्याबरोबर निघण्याची. तासापूर्वी आपल्याला कोणी जरी सांगितले असते, बाबा रे आज तू एका मुलीला आपल्या घरी नेणार आहेस, तर विश्वास तरी बसला असता का? खरंच किती विचित्र असतं नाही माणसांचं मन. क्षणात सारं बदलून टाकतं. कधी कुठेनी कसं पळेल सांगता येत नाही. आता आपण जो निर्णय घेतलाय तो पक्काच. त्या मुलीला आपण सनात करायचेच. रावसाहेब स्वतःशीच प्रसन्नपणे हसले. या निर्णयाने मनाला किती समाधान वाटते आहे. या साऱ्या घटना एवढ्या जलद झाल्या आहेत. आपण आपल्या मुलांना विश्वासात घेतलंच नाही, काही सांगितलं नाही. आपण नेहमी आपल्या मुलांना समजावून चर्चा करून निर्णय घेत असतो. आपली अमृता नावाप्रमाणे मधुर आहे. तिचं सर्वांबरोबर पटतं आणि समता ते मनाशीच हसले. दोघ्या जुळ्या बहिणी दिसायलाही अगदी सारख्या. एकीला ठेवावी आणि दुसरीला लपवावी म्हणतात तशाच. पण दोघींच्या स्वभावात थोडा फरक आहे. समता स्वभावाने चांगलीच आहे, फक्त थोडीशी फटकळ. मनासारखं झालं नाही तर ठीक, नाही तर बापरे. आणि आपला रणजित अगदी हसतमुख तरुण, उत्साहाचा दबदबाच. त्याच्या उत्साहाचे, आनंदी स्वभावाचे कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटते. तो आपल्या या निर्णयाचे स्वागत करेल, खात्री आहे आपल्याला. खरं मुलांच्या बाबतीत नशीबवान आहोत आपण. पण हे भाग्य त्यांच्या आईच्या नशिबी नव्हते हे खरं. त्यांनी एक उसासा सोडला. साधारण तासानंतर रावसाहेब दीपालीच्या घरी परतले. दीपालीला तशीच बसलेली पाहून ते आश्चर्याने म्हणाले, हे काय, अजून तू आवरले नाहीस? अशीच बसून राहिलीस? साहेब, माझ्याबद्दल सहानुभूती वाटून भावनेच्या भरात तुम्ही हा निर्णय घेतला असणार, पण मला तसे करून कसे चालेल? दीपाली, मी हा निर्णय विचार करून घेतलाय. भावनेच्या भरात वाहून जाण्याचे वय केव्हाच मागे टाकले मी. साहेब, पण मला काही सांगायचंय तुम्हाला. माझा काळाकुट्ट भूतकाळ आजपर्यंत कोणकोणत्या दिव्यातून गेले आहे हे सारं ऐकून तुम्ही पुन्हा विचार करा. दीपा, मला तुझ्या भूतकाळात डोकावून बघायचे नाही. जे काही वाईट तुझ्या आयुष्यात घडले असेल ते मनातून काढून टाक. वाईट अनुभव स्मरणात कधी ठेवूच नाही. मागे वळून त्याच्याकडे पाहू नकोस. आता नजर उचलून बघ तुझ्या भवितव्याकडे. दीपा, तुला कदाचित वाटले असेल तुझा भूतकाळ ऐकल्यानंतर मी माझा निर्णय बदलून तुझ्याकडे पाठ फिरवेन, तर नाही दीपा, तसं मुळीच समजू नकोस. तू जशी आहेस तशी मला आवडतेस. तुझ्या गुण अवगुणांसह मी तुला माझी मुलगी समजतो. विश्वास ठेव, तुला कधी काही कमी पडू देणार नाही. साहेब, चुकलेच मी. तुम्ही मला मनापासून आपली मुलगी मानलीत आणि मी तुम्हाला साहेब म्हणत होते. नाही, आता यापुढे मी तुम्हाला बाबा म्हणणार. माझ्या बालवयात मला आणि आईला एकाकी करून गेलेले बाबा आज तुमच्या रूपाने मला परत मिळाले आहेत. इतके दिवस मी समजत होते देवाने आमच्या बाबतीत डोळे मिटले आहेत. तो निव्वळ दगडाचाच आहे, पण नाही, आज तो गैरसमज दूर झाला. बाबा, आजपर्यंत एवढ्या आपुलकीने, प्रेमाने कोणी बोलवले नाही. बाबा, तुमचा प्रेमळ आग्रह मी मोडू शकत नाही. मी येते तुमच्या बरोबर. खरंच येणार? तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते. ती चटकन रावसाहेबांच्या पायाशी वाकली. तिच्या डोक्यावर प्रेमळपणे थोपटीत रावसाहेब म्हणाले, उठ पोरी दीपा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. दीपाली उठली. आता तिच्या मनात कसलीही शंका उरली नव्हती. नव्या उत्साहाने तिने आपल्या सामान गंजलेल्या टंकेत भरले. सामान तरी ते किती असणार म्हणा. अर्ध्या तासात तिने आवरले. मोडकळीला आलेल्या कॉटकडे ती क्षणभर पाहत राहिली. आईच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले. आणि ते समजून की काय, रावसाहेब म्हणाले, दीपाली, ती कॉट घ्यायची का बरोबर? पाहिजे तर नंतर घेऊन जाऊ हातगाडीवरून.
नको बाबा, त्याची काही गरज नाही. वस्तूंकडे पाहून व्यक्तीची आठवण यायला आई का परकी आहे मला? तिची आठवण सदैव माझ्यासोबतच राहणार आहे. चला बाबा निघूया. संपला इथला या जागेचा ऋणानुबंध. रावसाहेब आणि दीपाली खोलीबाहेर आली. दीपालीने पुन्हा एक वार त्या घरावरून नजर फिरवली. प्रत्येक जागा, कोपरा पाहिला. हळूच डोळ्यांवरून रुमाल फिरवला आणि झटक्यात कुलूप लावून टाकले. बाबा 1 मिनिट थांबा, ही किल्ली घरमालकांकडे देऊन येते. जवळच पलीकडे राहतात ते. दीपाली घरमालकाला किल्ली देत म्हणाली, खोली रिकामी केली आहे. रिकामी म्हणजे मी फक्त माझे कपडे घेतले आहेत. कॉट, 4 भांडी वगैरे आहेत ते तेथेच आहेत. वाटल्यास कोणाला देऊन टाका. एवढे दिवस आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास पडला आहे, जाणीव आहे मला, पण तुम्ही सारं सहन केलं. तुमचे आभार मानल्याशिवाय इथून पायच उचले ना. घरमालकांचा चेहरा आश्चर्यचकित झाला होता. एकतर मुदतीआधीच तिने खोली खाली केली होती आणि दुसरं म्हणजे हात जोडून ती विनंतीही करीत नव्हती अजून थोड्या दिवसांचं मुदत द्या म्हणून. उलट टाटमानेने ती रुबाबात निघाली होती. वेळोवेळी त्यांना किती वेळा तिला उलटसुलट सुनावले होते. ते सारं विसरून ती त्यांचेच आभार मानत होती. कुठे जाणार आहेस? ज्यांना कोणी नसतं त्यांच्यावर देवाची छाया असते असे म्हणतात. निघते मी, ओळख असू द्या. दीपाली परत निघाली. पाहते तो ट्रंक तिथे नव्हती. हे काय बाबा, मी ठेवली असती ट्रंक गाडीमध्ये. असू दे बेटा, मी ठेवली. चल निघूया. दीपालीने त्यांच्या पाठोपाठ गाडीमध्ये जाऊन बसली. रावसाहेबांनी गाडी स्टार्ट केली. दीपालीला आठवले, यापूर्वी आपण या गाडीत बसलो होतो नाईलाजाने, लवकर पोहोचण्याची गरज होती म्हणून. आणि आजही आपण गाडीत बसलो आहोत, पण त्या दिवसाची परकेपणा, अपराधीपणाची भावना आज मनात नव्हती. बाबा मगाशी म्हणाले, त्यांच्या 2 मुली आणि 1 मुलगा आपल्याबरोबर कसे वागतील? आपल्याला सामावून घेतील का? नाही तर आपली किती घोर निराशा होईल. त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची सवय आहे म्हणा आपल्याला. बघू काय होईल ते होईल. दीपा अशी गप्प का बसलीस? काहीतरी बोल. बाबा, माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काही होतं, पण तुम्ही मगाशी बोलूच दिले नाही. भूतकाळात डोकावायचे नाही असे तुम्हीच सांगितलेत ना. माझ्या नवीन जीवनाला आत्ताशी कुठे सुरुवात होते, त्याचाच विचार करत होते. रावसाहेब मनापासून हसले. छान छान, भूतकाळाकडे तू पाठ केलीस हे ऐकून आनंद झाला. बेटा, आता पुढचाच विचार करायचा. काही अडचण असली तर मनमोकळेपणाने मला सांगायचे. परकेपणाची भावना मनात आणायची सुद्धा नाही. माझ्या मुलांचे काही तर चुकले तर स्वतःला परकी समजून गप्प बसू नकोस. मला सांगत जा, सांभाळून घेत जा. बाबा, तुम्ही निश्चिंत राहा, मी सारं सांभाळून घेईन. तडजोड करायची वय अगदी अंगात भिनली आहे. दीपाली, आला हा आपला बंगला, तो पहा समोर. अय्या, किती सुंदर आहे. बाई ग, भरपूर मोठा दिसतोय. बाबा, तुम्ही खरंच इथे राहता? होय, मी पण इथेच या बंगल्यात राहायचे. अर्थातच, ये उतर खाली. दीपाली मनातच पुटपुटली. कधी स्वप्नातही आले नाही अशा महलात आपल्याला राहायला मिळेल. दीपाली, अगं बाहेरच काय अशी थांबलीयेस? ये आत ये, रावसाहेब प्रेमळपणे म्हणाले. दीपाली भानावर आली आणि तिने त्या बंगल्यात प्रवेश केला. दीपाली भिरभिरत्या नजरेने सारं पाहत होती. तिच्या नजरेत आश्चर्य, ओतप्रोत भरले होते. पुढचा ड्रॉइंग हॉल पाहून ती थबकलीच. बाबांचं घर एवढं सुंदर असेल असं तिला वाटलंच नव्हतं. सारं कसं अगदी सगळं चकाचक होतं. पायाखालचा गालीचाच कितीतरी वेळ पाहत होती आणि मग ती एक एक वस्तू पाहू लागली. हॉलमध्ये अद्यावत फर्निचरची रेलचेल होती, पण ते कसं अगदी सर्व व्यवस्थित मांडलं होतं. मधोमध टांगलेलं आकर्षक झुंबर, खिडक्यांचे पडदे, त्यांची रंगसंगती, समोर असलेलं भलं मोठं शोकेस आणि त्यामध्ये ठेवलेल्या आकर्षक दुर्मिळ वस्तू. किती आणि काय पाहावं असं होऊन गेलं दीपालीला. तोच तिचे लक्ष कोपऱ्यातील टेबलाकडे गेले. त्यावर माशांची पेटी होती. दीपाली पटकन तिथे गेली. त्यातील रंगीबेरंगी लहान मोठे वेगवेगळ्या प्रकारचे मासे ती मोठ्या गमतीने पाहू लागली. त्यातले ते कृत्रिम डोंगर, झाडं, वेली, सारं कसं लोभसवाणं होतं. अनामिष नजरेने ती त्याकडे पाहत राहिली. आश्चर्याचे भाव, आनंदाची नजर. खरंच ती खूप आनंदली होती आणि तिचा ती वस्तू पाहण्याचा गोंधळ पाहून रावसाहेब मनोमन हसले. तासापूर्वीच हीच का ती दीपाली जी परिस्थितीचे चटके बसून होरपळली होती? आपले अनुभव, दुःख कटू शब्दात सांगत होती. तेव्हा वाटले होते या वयात ही मुलगी किती प्रौढ झाली आहे, पण नाही. आता या वस्तू पाहताना तिचा तो बालिशपणा पाहून वाटतं त्या प्रौढपणात तिचा हा बालिशपणा लपलेला आहे. बालवयात परिस्थितीने तिला तिचं बालपण उपभोगू दिलं नसेल, म्हणूनच ती अशी अकाली प्रौढ झाली असणार. रावसाहेब दीपाचा विचार करीत होते. बाबा, तुमचं घर खूप आवडलं मला. तुमचं नाही म्हणायचं दीपाली, आपलं म्हणायचं. अगं, आता हे घर तुझंही आहे, लक्षात राहील ना? हो बाबा, खरंच तुम्ही देवमाणूस आहात. किती मोठ्या मनाचे आहेत. बाबा, सगळ्याच
अशा मोठ्या घरात तुमच्यासारखी मोठ्या मनाची प्रेमळ माणसे असती तर किती चांगलं झालं असतं नाही. दीपाली, आता माझं कौतुक बंद. ये, तुला तुझी रूम दाखवतो. रूम पाहून दीपाली भारी खुश झाली. बाबा घरात कोणी नाही. स्वयंपाकीण बाई स्वयंपाक करून गेल्या असतील. मगाशी गेटजवळ होता तो माळी तुकाराम, सदा नावाचा एक मुलगा वरकामाला बाजार हट्टू करतो. असेल इथेच कुठे. अमृता आणि समता तासाभरात येतील कॉलेजातून. रणजित साधारण 1 पर्यंत घरी येतो आणि मग त्यानंतर घर भरून जातं बघ. असं होय. दीपाली, तू बैस इथे, मी आलोच अर्ध्या तासात परत. ठीक आहे. रावसाहेब बाहेर गेले. दीपाली एकटीच तेथे होती. मनातून थोडी घाबरलेली. बाई ग, आताच जर कोणी आलं तर सारा गोंधळच. आपण कोणाला ओळखणार नाही आणि ते कोणी आपल्याला ओळखणार नाही. बाबा लवकर परतले म्हणजे झालं. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.